मेहता का उल्टा चश्मा। टप्पू कुठे गेला? सुनबाई, सुनबाई, आले आले. हा बापूजी, सुनबाई, त्या टपूला मी हातीळाकडे औषध आणायला पाठवलं होतं, तो आला का? औषध आणायला? बापूजी काय झाले तुम्हाला? माहित नाही, सकाळपासून पाय खूप दुखतायत माझे. अरे मग बापूजी तुम्ही मला का नाही सांगितलं? मी आता तुमच्यासाठी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून आणते. त्याच्यात थोडा वेळ तुम्ही पाय टाकून बसलात ना की आराम मिळेल तुम्हाला. अरे हो, बरोबर आहे तुझं. मला माहित होतं पण सुचलं नाही. जा घेऊन ये. हा, हो. हे एक कपाट आहे. हो का? तरी मी विचार करतोय कुठली नवीन वस्तू घरात येऊन उभी राहिलीये. काय टपूचे पप्पा तुम्ही पण ना. बरं तुम्ही कपाटासमोर उभे राहून काय विचार करत होता? मी विचार करत होतो दया की इतके सारे शर्ट आहेत त्यातला कुठला शर्ट घालू काही कळतच नाहीये. एक काम कर, आज तूच मला एक मस्त पैकी शर्ट शोधून दे ना. कोणता घालू, कुठला छान दिसेल? हम्म. अं, टपूचे पप्पा आज तुम्ही हा नवीन शर्ट घाला. अरे वा, मस्त शर्ट आहे दया, थँक्यू. मला माहित होतं तूच माझ्यासाठी छानसा शर्ट निवडून देशील. एक मिनिट शहनशाह गडा. ओहो, आज मी माझ्या हाताने तुम्हाला हा शर्ट घालणार आहे. जरूर. मागे फिरा. हा हा हा. वा 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 दया, थँक्यू. दया, मी काय म्हणतो, आज मला पॅन्ट पण तूच घाल ना. अरे त्यात काय झालं? सुनबाई, अरे बापूजी, या तुम्हाला पॅन्ट घालून देते. अरे बापूजी बोलवतायत, जा. तुम्हाला पॅन्ट घालून जाईल. अरे तुला उशीर होईल ना, जा. काही हरकत नाही. मला त्यांनी विचारलं की उशीर झाला तर सांगेन की टपूच्या पप्पांना पॅन्ट घालत होते. अगं जा ना चावट. आजोबा, हा, आजोबा, मी हाती अंकलच्या घरी गेलो होतो. हाती अंकल पेशंटला चेक करण्यात आता बिझी आहेत, त्यामुळे ते गोलीला थोड्याच वेळात औषधं घेऊन पाठवणारच आहेत. हा, ठीक आहे, द्या आजोबा, तोपर्यंत मी तुमचे पाय चेपून देतो. या. ठीक आहे, घे. टप्पू, काय करतोयस बाळा? बापूजी बरोबर अशी मस्ती नाही करायची. पाय खाली ठेव, खाली ठेव. बापूजी तुम्ही ना याला खूप लाडावून ठेवलंय. अरे पाय खाली ठेव, मस्ती नको करू, सांगितलं ना. अहो पप्पा, मी मस्करी करत नाहीये. आजोबांचे पाय खरंच दुखतायत, म्हणून पाय चेपून देण्यासाठी मी पाय वर घेतले होते. बापूजींचे पाय दुखतायत. बाजूला बाजूला हो, मी अहो, चेपतो राहू दे पाय. पप्पा, मी आहे ना इथे. अरे बाळा टप्पू, बाजूला हो, मी चेपतो पाय. नाही, बाजूला नाही, हो. पप्पा, मी चेपून देतो ना, प्लीज. टप्पू, जेठ्या, एवढे नाही दुखत आहेत, पाय चेपू दे त्याला. आणि तू आज लवकर तयार झालायस तर जा ना बाबा, दुकानात जा ना. ते बापूजी, तुम्ही रोज म्हणता ना की मी लेट उठतो, म्हणून मी आज विचार केला की लवकर उठून लवकर तयार होऊन लवकर दुकानात जातो. हं? वा, पण आजोबा, पप्पा लवकर कुठे तयार झालेत? रोजचीच तर वेळ झाली आहे ना. बघा, 10:30 वाजतायत. अच्छा. अरे हो, मला वाटतं बेटा घड्याळ आज 1-1.5 तास पुढे चाललं. हो ना जेठ्या? हा, जेठ्या, तुझ्या घड्याळात बघ किती वाजलेत. तुझ्या घड्याळात सुद्धा 10:30 वाजलेत. हा. कमाल आहे. आज सगळ्या घड्याळांना काय झालंय? प्रत्येक घड्याळ पुढे धावतंय. बघा ना. हे आणलं बापूजी तुमच्यासाठी मीठ घातलेलं एक गरम मिनिट, पाणी. एक मिनिट, थांब थांब थांब. अरे मी ठेवते ना. अरे बाबा, मला पण थोडी सेवा करण्याची संधी द्या ना. टप्पू मला काही करू देत आहे ना तू देत आहेस. सगळं पुण्य काय तुम्ही दोघेच कमावणार? नाही नाही, हे घ्या घ्या. अरे ते गरम आहे, आधी खाली अरे ठेव. हो. हा. हा. हे घ्या. हा,
टपूचे पापा सांभाळून हा. असं नको व्हायला की रुमाल तुमच्या हातातच राहील आणि पातेलं खाली पडायचं. तू मला नको शिकू. लहानपणी अशी गरम पातेली मी भरपूर उचलली आहेत. हो ना बापूजी? हो, हे बघ. हा. हे आह. या बघितलं मी सांगितलं होतं ना अरे तुम्हाला. काय सांगितलं होतं? किती गरम आहे पातेलं आहे. अरे आता तर खूप मोठ्या पुशारक्या मारत होतास की लहानपणी अशी भरपूर पातेली उचलली आहेत. आता काय झालं? हो पण बापूजी, आपलं पातेलं एवढं गरम कुठे असायचं? माहित नाही एवढं गरम पातेलं कुठून घेऊन आली. गॅसवरून. अरे काय गॅसवरून? हात भाजला माझा. काय झालं जेठा काका? अरे पप्पा ते गरम पाण्याचं पातेलं उचलत होते तेव्हा थोडासा हात भाजला. बस एवढीशी गोष्ट आहे. हे तर माझ्यासाठी रोजच आहे. तू रोज गरम पाण्याचं पातेलं उचलतोस? नाही त्याचं काय आहे? मम्मी रोज गरम गरम समोसे बनवते ना, ते समोसे थंड होईपर्यंत मला धीरच नसतो. मी असंच गरम गरम उचलतो आणि मला रोज चटके लागतात. चला चला रडू नका, तुम्ही तर बहादूर बाळा आहात ना. चला धीट बना बघू. काय? नाही असं माझी मम्मी म्हणते. काही होत नाही, 2 मिनिटात बरं वाटेल. टपूचे पापा हे जरा द्या तरी. काय करतेस? हे पातेलं बापूजींच्या पायाजवळ ठेवते. अरे काय बापूजींच्या पायाजवळ पातेलं ठेवते? पातेलं गरम आहे, आतलं पाणी गरम आहे. बापूजींच्या पायाला चटके लागतील, चटके. अरे नाही टपूचे पप्पा, पाणी इतकं गरम नाहीये, उबदार पाणी आहे. हे बघा. हो काय, पातेलं स्टीलचं आहे ना, त्यामुळे जास्त गरम होतं ते. पण आता बघा, आता हे पण थंड होत आलंय. घ्या बापूजी, तुम्ही याच्यामध्ये पाय सोडा. हे घ्या आजोबा, हे औषध. पप्पा म्हणालेत हे घेतल्यावर लगेच आराम पडेल. हा सुनबाई, हा. थोडं पाणी दे. हो आणते. हे घ्या बापूजी. राहू दे टपोड्या, आता पायचे पायची गरज नाहीये. तुम्ही लोक जा खेळा. टप्पू चल फुटबॉल खेळूया. आज तर तुला हारूनच टाकतो. तुम्ही दोघं घरात फुटबॉल खेळणार आहात? हो. अरे काय हा, तुम्हाला अक्कल आहे की नाही? घरात कोणी फुटबॉल खेळतं का? अहो पप्पा, आम्ही व्हिडिओ गेम मध्ये फुटबॉल खेळायचं म्हणतोय. बाळा तुम्ही दोघं खेळा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. हा. थँक्यू आंटी. अरे बाळा ते थँक्यू काय, दुपारचं जेवण सुद्धा इथेच जेवून जा. वा, चल गुली, आपण माझ्या खोलीतून व्हिडिओ गेम घेऊन येऊया. हो, चल, चल. चल. हा. जेठ्या, हं? मी काय म्हणतो, तू सुद्धा आता दुपारचं जेवूनच दुकानात जा. हो, आता तसाही थोडा उशीर तर झालाच आहे. बरोबर आहे, लेट होतंय ते लेट. हा. दुपारचं जेवण जेवूनच दुकानात जातो. काय दुपारचं जेवूनच जा बोलतेस? अरे दुपारपर्यंत थांबलो तर खूप उशीर होईल. नको नको, मी आताच दुकानात जातोय. जय जिनेंद्र. जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. बबिताजी, गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. कसे आहात अय्यर भाऊ? ओके. अरे वा, नवीन शर्ट. हा ते वा वा बबिताजी, मानलं हो तुम्हाला. शेजारी असावे तर तुमच्यासारखे. तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी पण किती पटकन टिपता. काय टिपता? टिपता टिपता म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींकडे किती लक्ष देता. आता माझ्या शर्ट बघताच त्यांना समजलं की मी नवीन शर्ट घातलंय. चटकन पकडलं नवीन शर्ट. जयडालाल, बबिताचं काय, पण तू ज्या ऑटो मध्ये बसून दुकानात जाशील ना, तो ऑटोवाला पण पकडेल की तू नवीन शर्ट घातला आहेस. कसं? हे प्राइस टॅग बघू ना. काय हे जेठालाल, कमीत कमी नवा शर्ट घालताना प्राइस टॅग तरी काढायला पाहिजे ना. इतका पण काय शो ऑफ करायचा? असं तर नाही की मार्केटमध्ये तू ही नवीन स्टाईल इंट्रोड्यूस करतोय. प्राइस टॅग विथ शर्ट.
अरे जेठालाल, आरामात आरामात आरामात. हा प्राइस टॅग तोडण्याच्या प्रयत्नात तू नवीन शर्ट फाडून टाकशील. एक मिनिट, मी काढून देतो, थांब. नाही नाही निघेल अरे ते. नाही नाही निघणार, तू नवीन शर्ट फाडून टाकशील. हे काय जेठालाल? अरे सफाई अभियान रोजच राबवायचा असतो. याला डस्टबिन मध्ये टाक. अरे बाबा मी याला असं हे खिशातच ठेवत होतो, इतक्यात तो हातातून खाली पडला. ते बबिताजी सॉरी, ते दुकानात जाण्याच्या घाईमध्ये ते काढायलाच विसरलो. इट्स ओके जेठाजी, हे तर नॉर्मल आहे हल्ली. घाई घाई तसं होऊन जातं. हो इट्स ओके. निघूया अय्यर. हा चल. बबिताजी आज तुम्ही पण अय्यर भाऊंबरोबर ऑफिसला जाताय? नाही नाही नाही, मी ऍक्च्युली स्पा मध्ये जाते. ते काय आहे ना, अय्यरने थोड्या दिवसांसाठी उद्यापासून ऑफिसची सुट्टी घेतलीये, म्हणून या गोष्टींसाठी वेळ नाही मिळणार त्यासाठी. का अचानक सुट्टी? कुठे बाहेरगावी जाणार आहात फिरायला? नाही नाही, इल्ले इल्ले जेठालाल, मुंबईतच राहणार आहोत. मी खास बबितासाठी ही सुट्टी घेतली आहे, कारण खूप दिवसांपासून मी आणि बबिताने एकत्र क्वालिटी टाइम घालवलं नाहीये, त्यासाठी. कुठला टाइम? क्वालिटी टाइम, छानसा वेळ. अच्छा अच्छा. चल बबिता, निघूया. हो ओके ओके, बाय जेठाजी. बाय ओके. जेठालाल. हा, दुसऱ्यांच्या शर्टाला लटकलेला प्राइस टॅग बघण्यापासून याला फुरसत मिळेल, तेव्हा हा बबिताजींबरोबर छानसा वेळ घालवेल ना. जेठालाल, अरे सकाळी सकाळी सोसायटी कंपाऊंड मध्ये उभा राहून कसला विचार करतोयस? काही नाही भाऊ, तूही हातात वाटी घेऊन कुठे चाललाय? तुमच्या घरी साखर घ्यायला. ते खरं तर सकाळी पहिल्यांदा चहा बनवायला घेतला, साखर टाकायला गेलो तर लक्षात आलं की साखरच संपलीये. अब्दुलला फोन केला तर तो सामानाची डिलिव्हरी द्यायला कुठेतरी बाहेर गेलाय. मग मी विचार केला की दया वहिनींकडून थोडीशी साखर आणूया. अरे मग साखरेच्या ऐवजी थोडासा गुळ टाकायच्या चहामध्ये. शेवटी साखर पण तर गुळापासूनच बनते ना. हैं? एक मिनिट. हॅलो, हो बोलतोय. ओ अच्छा अच्छा, जुळवा जुळवी मॅरेज ब्युरो. हा बोला ना बोला ना. अच्छा, 3-4 ठिकाणी माझ्या लग्नाची बोलणी चालली आहे. हो, माझा फोन चालूच आहे, अगदी 24 तास चालू असेल. हा, मी तुमच्या फोनची आतुरतेने वाट बघतोय. थँक्यू थँक्यू. ओय जेठाप्रा, पोपू काय चाललंय? मी तर मजेतच आहे सोडी, पण हा मजेत नाहीये. का भावा, मी का मजेत नाहीये? मी पण मजेतच आहे. सकाळपासून चहा प्यायला नाही आहेस ना. ओ अच्छा, त्यामुळे तू म्हणतोयस तर थोडासा मजेत नाहीये मी. ओ जेठाप्रा, दुकानात चाललायस? हो. मग चल, मी सोडतो तुला. अरे सोडणार कसा, पण टायर पंक्चर आहे. ओ तेरी, काय बोलतोस यार? ओय टायर कुठे पंक्चर आहे यार? अरे इकडचा नाही सोडी, पाठीमागचा टायर. ओ तेरी. पोपू, तुला नीट दिसत नाहीये? अरे ठीक आहे, हा पण टायर. सॉरी सॉरी, मी मस्करी करत होतो. ओय पोपू, ओय आज मस्करी करू नकोस. आज माझ्याकडे गमती जमतीसाठी वेळ नाहीये. का, काय झालं? ओ आज माझ्याकडे खूप सारी काम आहेत. ओय क्लायंट कडे जाऊन पेमेंट कलेक्ट करायचंय. ओय अख्खा दिवस गाड्या रिपेअर करायच्या आहेत. मग संध्याकाळी घरी येऊन जेवण करून रात्री परत गॅरेजला जायचंय. रात्री परत गॅरेजला कशाला? ओय जेठाप्रा, ओय एक अर्जंट गाडी आली आहे एका फार मोठ्या क्लायंटची. त्यांना आजच रिपेअर करून द्यायची. हो आता चल जेठाप्रा, तुला दुकानात सोडतो. हो हा, चला चल. चला. हा. ओय पोपू, तुला कुठे सोडायचंय रे? होय सोड ना, मला जेठालालच्या घरी सोड. हा होय पोपू, तुला बोलू ना, आज माझी मस्करी करू नकोस. सोडी सोडी जाऊ दे. तू कुमारी कन्या बन ना. हे, म्हणजे जसं कुमारिका लाल याला भाव नाही देत ना, तसंच तू याला भाव नको दे. काय बोललाय जेठाप्रा? अरे जा जा रे बाबा. जा जा जा. जेठालाल पण ना. आणि हा गोल या बघितलंस गोली, आणखी एक गोल. 3-0. घे. अजून गेम संपला नाहीये. गुड मॉर्निंग दया वहिनी. गुड मॉर्निंग पोपट भाऊ. या या. अरे काय म्हणायचं, आज सकाळी सकाळी तुम्हाला या बहिणीची आठवण झाली? ते दया वहिनी, मी खरं तर चहा बनवत होतो आणि साखर टाकायला गेलो तर कळलं साखरच संपलीये. तर थोडी साखर हवी आहे मला. हो घेऊन जा, मी
मी तुम्हाला साखर पण आणून देते आणि माझ्या हातचा मसालेदार गरमागरम चहा पण आणते. आहा दयावहिनी मग तर साखरेची गरजच नाही. अरे मी देते ना. पुन्हा नंतर तुम्हाला साखरेची गरज भासेलच ना. या बसा बसा. ते तर अहो आणते. गुड मॉर्निंग बापूजी. बस 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 बस. अरे हे काय बापूजी, काय झालं? पाण्यात पाय सोडून का बसलात? अरे काय नाही बाबा, पाय थोडेसे दुखत होते त्यामुळे गरम पाण्याचा शेक घेतोय. ओ अच्छा अच्छा अच्छा. वाह! अरे काय चाललंय मुलांनो? फुटबॉल खेळताय? पोपट अंकल तुम्ही खेळणार का? हो पोपट अंकल या ना खेळा ना. अरे फुटबॉल काय व्हिडिओ गेम मध्ये खेळतात का? अरे फुटबॉल तर मैदानात खेळायचा असतो. पोपट अंकल तुम्ही फुटबॉल खेळायचे? खेळायचो. अरे मुलांनो, मी आमच्या शाळेच्या फुटबॉल टीमचा कॅप्टन होतो. कॅप्टन काय किपिंग करायचो मी. बेस्ट विकेट किपर होतो मी. विकेट किपर? गोल किपर. हो हा खेळा मुलांनो, खेळा खेळा खेळा. हो हा हा. पोपट भाऊ हा. हे घ्या. ही गरमागरम चाय आणि तुमची साखर. हा. बापूजी तुमच्यासाठी पण चहा बनवलाय. हो ठेव सर, ठेव. वा 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 काय चहा आहे. दयावहिनी मी कितीही प्रयत्न केला तरी तुमच्यासारखा चहा नाही बनवू शकत. आता पोपट भाऊ सांगा, तुमचं स्थळ बघण्याचं काय झालं? कुठलं नवीन स्थळ आलंय? हो आता तर लग्नाचा सीझन सुद्धा सुरू होणार आहे ना. अगदी बरोबर बोललात बापूजी तुम्ही. आता थोड्या वेळापूर्वीच मॅरेज ब्युरोतून फोन आला होता. 3-4 नवीन नंबर मिळालेत. बस यावेळी बोलणी पक्की झाली तर बरं आहे. अरे का पक्की नाही होणार पोपट भाऊ? तुम्ही इतके चांगले आहात तर बोलणे तर चांगलेच होणार. हो ना बापूजी? हो. थँक्यू बापूजी. बस यावेळी असा आशीर्वाद द्या की बोलणी ठरलीच पाहिजेत. ए डब्या, तुझ्या खिशातून काय पडलं बघ. अरे माझा मोबाईल. अरे 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 काय करतोयस? माझा पाय सोड. सॉरी सॉरी बापूजी सॉरी. अरे काय झालं? अरे माझा मोबाईल. अरे 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 काय करतोस? सॉरी 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 बापूजी. अरे माझा मोबाईल पूर्ण ओला झाला. अरे पोपट अंकल काही हरकत नाही, यामुळे तुमचा मोबाईल तर स्वच्छ झाला. बोली बाळा, ही मस्करीची वेळ नाहीये. यात माझे सगळे महत्वाचे नंबर आहेत माहितीये. पण तू कुठे कधी कोणाला फोन करतोस? अहो पण बापूजी यामध्ये समोरून तर फोन येतात ना. ओ हो 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 हो. अरे बापरे, काय झालं? माझा फोन चालूच होत नाहीये. अरे रे पोपट भाऊ, हे बघा तुम्ही चिंता नका अहो करू. दया वहिनी, कशी चिंता नको करू. हा फोन चालूच होत नाहीये. माहितीये, हा मागच्या 6 वर्षांपासून माझ्या सोबत आहे. याच्यासोबत कितीतरी आठवणी जोडलेल्या आहेत. कितीतरी स्थळं आली आहेत या फोनवर. पूर्ण 1200 रुपयांचा घेतला होता मी आणि हा आता चालू होत नाहीये. मी काय करू? बोली बाळा, ही मस्करी करण्याची वेळ नाहीये. यात माझे किती महत्वाचे नंबर आहेत माहितीये. अरे शांत हो डब्या. याचं एवढं टेन्शन कशाला घेतोयस? अरे बागाला फोन कर, तो तुझा मोबाईल एका चुटकीत सुरू करून देईल. बागाभाई कमालीचे इंजिनियर आहेत. ते चुटकीत तुमचा फोन चालू करून देतील. मी आता त्यांना फोन लावते. हा हो 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 हो. काळजी नका करू. फोन लागला, बोला तुम्ही. हॅलो, गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. सांगा, मी आपली काय सेवा करू शकतो? बागा, मी ते गोकुळधाम सोसायटी मधून पत्रकार पोपटलाल बोलतोय. अरे पोपट भाऊ, बोला ना बोला. पण पोपट भाऊ, शेठजी तर अजून दुकानात पोहोचलेच नाही नाही. नाही, माझं काम तुझ्याकडेच आहे. खरं म्हणजे माझा मोबाईल पाण्यात पडलाय आणि आता चालू होत नाहीये. अरे बापरे, कोणता मोबाईल आहे तुमचा? कोणता मोबाईल म्हणजे? अरे बाबा, मोबाईल सारखा मोबाईल आहे. मोबाईल फोन. नाही नाही पोपट भाऊ, कोणता मोबाईल म्हणजे कोणत्या कंपनीचा मोबाईल आहे तुमचा? ऐका. बोला ना. अरे बाबा, बोललो ना मी. ऐका. पोपट भाऊ, मी ऐकतोच आहे. अहो, कोणत्या कंपनीचा मोबाईल आहे तुमचा? अरे बाबा ऐका. मोबाईलच्या कंपनीचं नावच आहे. ऐका. ऐका. पण आता हा ऐकण्या बोलण्याच्या लायकीचा नाही राहिला. तुमच्या मोबाईलचा मॉडेल नंबर काय आहे? ते 124. 124. ओह,
म्हणजे पोपट भाऊ हे मोबाईलचं ना फारच जुनं मॉडेल आहे. हो पण तुला कसं कळलं रे? कारण पोपट भाऊ हा मोबाईल आता प्राचीन वस्तू झालाय, प्राचीन वस्तू. आता हा मोबाईल बनवणंच बंद झालाय. आणि तुम्हाला माहितीये फॉरेन मध्ये तर याला म्युझियम मध्ये ठेवतात. अरे बाबा तू ते सगळं जाऊ दे ना. मी 1200 रुपयांचा मोबाईल घेतला होता, तो पाण्यात पडलाय. आता मी काय करू? काय करू? सगळ्यात पहिलं तुम्ही एक काम करा पोपट भाऊ, तुम्ही हे चेक करा की तुमचा फोन चालू होतोय की नाही. अरे चालू होत नाहीये म्हणून तर तुला फोन केलाय ना बागा, नाहीतर फोन कशाला केला असता मी? समजलं आता फोनचे काय करायचंय ते. काय? पोपट भाऊ तुम्ही आता कुठे आहात? मी आता जेठालालच्या घरी आहे. अच्छा, शेठजींच्या घरी. तुम्हाला माहितीये का की शेठजींच्या घरी एक बाल्कनी सुद्धा आहे. हो. मग तुम्ही तुमचा मोबाईल घेऊन त्या बाल्कनी मध्ये जा, मग मी सांगतो तुम्हाला काय करायचंय ते. बागा म्हणतोय की हा फोन घेऊन बाहेरच्या गॅलरीत जा, तो तिथे सांगेल की फोन कसा ठीक करायचा. हा तर जावा ना. हो 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 हो. हॅलो, मी बस पोहोचतोच आहे बाल्कनीत. बस आलो आलो आलो, पोचलो रे बागा, मी बाल्कनी मध्ये. बोल आता काय करायचंय? आता तुम्ही जरा वर खाली बघा. कशाला? बघा तर तुम्हाला कोणी बघताय का? नाही कुणीही बघत नाहीये. लगेच सांग काय करायचंय आता ते. तुम्ही उजवीकडे आणि डावीकडे बघा, तुम्हाला कोणी येता जाताना दिसतंय का? अरे बाबा मी बोललो ना कुणी येत नाहीये. फोन रिपेअर करायचं असं काय सिक्रेट आहे? पटकन बोल ना काय करायचं. सांगतो ना पोपट भाऊ, सांगतो. तुम्ही आता हे सांगा पोपट भाऊ, तुम्ही लेफ्टी आहात की राईटी आहात? दोन्ही. म्हणजे म्हणजे मी जेवण डाव्या हाताने करतो, इस्त्री डाव्या हाताने करतो, कपडे आणि भांडी डाव्या हाताने धुतो, पण लेख उजव्या हाताने लिहितो. अरे वा पोपट भाऊ, म्हणजे तुमच्या दोन्ही हातात भरपूर ताकद आहे. हो हो अगदी एकदम मजबूत आहेत. आता एक तुम्ही काम करा, आपल्या दोन्ही हाताने तुमचा मोबाईल पकडा. अच्छा एक मिनिट. हा पकडला. आता आपल्या दोन्ही हातांना आपल्या डोक्याच्या वर न्या तुम्ही. हो हो असं नेले डोक्यावर आता नेले. आपल्या दोन्ही हातांना तुम्ही जोराने फिरवा. मी फिरवतोय आणि मोबाईल पण फिरतोय. फिरवा फिरवा, जोराने फिरवा. आणि पोपट भाऊ तुमच्यात जितकी ताकद असेल तितकी ताकद लावून आपल्या हाताने त्या मोबाईलला बाल्कनीतून दूर फेकून द्या. अरे बागा मी माझा मोबाईल का फेकू? त्याचं काय ना पोपट भाऊ, पूर्वजांनी सांगितलंय जाणाऱ्याला कोणी थांबवू शकतो का? जो येणार आहे तो कधीतरी जाणारच आहे. आणि तुमच्या मोबाईलच्या जाण्याची वेळ केव्हाच टळून गेलीये. आता तरी त्याला जाऊ द्या ना. अरे तू राहूनच दे भावा, मी काहीतरी वेगळा मार्ग काढतो. बाय. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. म्हणे फोन फेकून दे. बापूजी हे पाणी थंड झालं असेल, दुसरं पाणी आणू का? नको सुनबाई, ठीक आहे. असं कोणी करतं का? काय झालं पोपट भाऊ? बागा भाऊनी काय सांगितलं? फोन फेकून द्या. हं? बागा म्हणाला की तुमचा फोन आता जुना झालाय, तो रिपेअर नाही होऊ शकत. अहो दया वहिनी, मागच्या 6 वर्षांपासून हा फोन माझ्या सुखदुःखाचा सोबतीये आणि त्याला असंच फेकून देऊ? हा पोपट भाऊ, तुमचं म्हणणं पण बरोबर आहे, पण बागा भाऊच असं म्हणाले तर काय करू शकतो? नाही एक गोष्ट करू शकतो. आपण या फोनला उघडून हेअर ड्रायरने सुकवू शकतो. अरे हो, माझ्या पप्पांचा फोन सुद्धा 1-2 वेळा पाण्यात पडला होता, मग हेअर ड्रायरने सुकवल्यावर चालू झाला. अच्छा. अहो एकदा तर पप्पानी जेवताना फोन बासुंदीमध्ये पाडला होता, तेव्हा तो पूर्ण बासुंदीवाला फोन पाण्याने धुतला होता, मग हेअर ड्रायरने सुकवून ठीक झाला. अरे वा, मग तो हेअर ड्रायर. आई लवकर हेअर ड्रायर आण. बेटा तो तर बिघडलाय ना. मग आता? डोंट वरी पोपट अंकल, माझ्या घरी आहे, मी घेऊन येतो. अरे थँक्यू बाळा, जा. थँक्यू. लवकर या हं बेटा. लवकर आण बाळा. हो. सावकाश बेटा, सावकाश. सुनबाई, हे हत्तीडाची औषध आणि गरम पाण्याचा शेक घेऊन माझ्या पायांना खूपच आराम मिळालाय बघ. छान झालं बापूजी. बापूजी, या पाण्याने तुमचे पाय तर ठीक केले, पण माझा मोबाईल बिघडवून टाकला. काळजी करू नका पोपट अंकल, हेअर ड्रायर आणल्यावर तुमचा फोन सुकून जाईल. हा घ्या हेअर ड्रायर. अरे वा 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 बाळा, आण लवकर आण. बाळा याला लगेच कनेक्ट कर. ठीक आहे. टप्पू लक्ष देऊन कर. हो आई.
चालू होतोय ना. रेडी? हो झाला झाला. पोपट अंकल थोडं फास्ट करा ना. हो 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 हो. पोपट अंकल जरा मधोमध घाला ना हवा. अरे मध्ये काय, मी सगळीकडेच मारतोय बाळा. डब्या काय करतोय? काय झालं बापूजी? अरे काय झालं काय? माझ्या तोंडावर काय हवा मारतोय? सॉरी 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 बापूजी, सॉरी सॉरी. एक काम करा, थोडस स्लो करा आता. हो हो हो. हा बंद कसा झाला? काय झालं? स्विच तर चालू आहे. अरे असा कसा बंद झाला? पोपट अंकल तुम्ही ड्रायर बिघडवून टाकला. अरे बाळा, मी नाही बिघडवला. या टप्पूने सांगितलं मला की फास्ट करा, मग मी फास्ट केला, मग स्लो करा तर स्लो केला. त्यामुळेच कदाचित मला वाटतं हा बिघडला असेल. गोली बेटा ड्रायर ठीक होईल हा. एक मिनिट. पोपट भाऊ पहिलं तुम्ही टॉक तर करा की फोन चालू झालाय की नाही. हो हो हो, एक हा, सेकंद द्या. हा. एक सेकंद. चालू होत नाहीये. हो बहुतेक फोन व्यवस्थित सुकला नाहीये. आणि आता सुकणार पण नाही. ड्रायर बिघडवून टाकला. अरे बाळा, मी नाही बिघडवलाय, तो आपोआप बिघडलाय. अरे हा मस्त आयडिया आहे. काय? आपले ओले कपडे सूरज दादांच्या गरमीने सुकतात ना, मग मोबाईल काय चीज आहे. अरे तो पण सुकू शकतो. मोबाईल फोनला सूरज दादाच्या उन्हात ठेवूया तर सुकून जाईल. एकदम बरोबर आई, एकदम सोपं आयडिया. चला चला पोपट अंकल, चल 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 गोली, हो, 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 चल, चला, चला चला, बाहेर जाऊया. चला. या पोपट अंकल, हा, या. हो. हा हा. वा, आज ऊन सुद्धा खूप छान पडलंय हो ना. हो हो, अगदी मस्त आहे. हा. हो, कडक ऊन आहे. अहो पोपट अंकल, तुम्ही सूर्याच्या समोर पकडा ना, असं समोर पकडा, म्हणजे तुमचा फोन सुकून जाईल आरामात. हो हो, मी पण तेच करतोय. फक्त बघत राहा पोपट अंकल, तुमचा फोन थोड्याच वेळात सुकून जाणार. फोन तर सुकेल आणि आपण घामाने भिजून जाऊ. अरे 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 हे हे अचानक पाणी कुठून आलं? बहुतेक कोणीतरी वरून पाणी टाकतंय. अरे आता वरून कोण पाणी टाकताय? कोण आहे? कोण आहे तो? पोपट अंकल, असं वाटतंय वरचे भाटी अंकल त्यांच्या रोपांना पाणी घालून गेले. ठीक आहे, वेळ आहे रोपट्यांना पाणी टाकायची. आणि टाकायचं असेल तर आधी खाली बघितलं पाहिजे ना कोणी उभं आहे की नाही. असंच पाणी टाकायचं का? मी त्या भाटियाची दुनिया हलवून टाकेन. अहो पोपट अंकल, त्यांची दुनिया मागवून हादरवा. पहिल्यांदा आपला फोन तर सुकून घ्या. हो हो हो, बस एकदा माझा फोन ठीक होऊ देत, मग मी त्या भाटियाच्या पोराला सोडतच नाही. पण पोपट अंकल, भाटी अंकलला कोणी मुलंच नाहीयेत. अरे बाबा, मला तसं म्हणायचं नव्हतं. चल आता आज जाऊन ठरवूया की याला कसं सुकवायचं. हो, चला. चला चला, चल गोली ये. अरे हे बापूजी तुम्हाला भूक लागली असेल तर काही नाश्ता करणार. अगं नको नको सुनबाई, अगं आत्ताच तर चहा प्यालोय. अहो बापूजी ते अरे वा, पोपट भाऊ तुमचा फोन इतका लवकर सुकला. अहो नाही दया वहिनी, कुठे सुकलाय? हा बघा परत ओला झाला. कसं. अगं आई, आपल्यावरती भाटी अंकल राहतात ना, ते त्यांच्या झाडांना पाणी घालत होते आणि ते पाणी पोपट अंकलच्या फोनवर पडलं आणि पोपट अंकलचा फोन पुन्हा एकदा भिजला. ओहो. अरे 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 कळत नाहीये आता या फोनला कसा सुकू. ड्रायरने सुकवायला गेलो तर तो ड्रायर बिघडला. पुन्हा चुकवायला गेलो बाहेर तर वरून पाणी पडलं. माहित नाही हा फोन आता कसा सुकणार आहे. हे डब्या, मोबाईल गॅसवर ठेव. हा? म्हणजे गॅस चालू करून त्याला मंद आचेवर ठेव. मग मोबाईलला आचेपासून असं थोडस वर पकडून ठेव. हा, मग त्याच्या उष्णतेने मोबाईल सुकून जाईल. वा 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 बापूजी, काय आयडिया आहे. तुमची ही गरमागरम आयडिया नक्कीच काम करेल. हा, चला चला लवकर किचन मध्ये चला. हो, चला, 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 चला. या पोपट भाऊ. हो, हो. दया वहिनी लवकर गॅस चालू करा, म्हणजे फोन पटकन सुकून जाईल. हो, हो. हे घे पकड जरा. झालं. अहो पोपट अंकल, आधी बॅटरी काढा. जर बॅटरीला या आगीजवळ ठेवली तर बॅटरी ब्लास्ट होऊन जाईल. अरे हो हो हो, थँक्यू थँक्यू टप्पू, थँक्यू. एक मिनिट. अरे पण बॅटरी सुद्धा सुकवावी लागेल ना. आता बॅटरी कशी सुकवायची? पोपट
पोपट भाऊ तुम्ही बॅटरी माझ्याकडे द्या. अरे कच्च्या तांदळात बॅटरी टाकली ना की तांदूळ सगळं पाणी शोषून घेतं. वा 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 थँक्यू 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 थँक्यू. बघा आता पटापट फोन चुकून जाईल. आंटी गॅस फास्ट करा ना, फोन लवकर सुकून जाईल. हो आई. हो ठीक आहे. बस हो पोपट भाऊ मोबाईलला चारी बाजूने फिरवा. आपण पापड शेकतो ना त्याप्रमाणे. हो 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 मानलं पाहिजे हं, आपल्या बापूजींनी काय आयडिया दिली आहे ना. हे जर त्यांनी आधीच सांगितलं असतं ना तर माझा फोन. अहो फोन. हा फोन लवकर चुकला असता ना. नाही नाही चुकत नाहीये, फोन तर जळतोय. हा? अरे अरे माझा फोन हा तर सुकण्याच्या ऐवजी जळून गेला. एक मिनिट पोपट भाऊ काही हरकत नाही. तुम्ही ही बॅटरी टाकून बघा ना, कदाचित चालू होईल. बघा बघा टाकून बघा. अरे याच्यात तर बॅटरी जातच नाहीये. पोपट अंकल आता काहीच फायदा नाहीये. हो पोपट अंकल, आता तुमचा हा फोन वाया गेला. स्वतःला सावरा पोपट भाऊ. हे बघा आम्ही सगळं तुमचं दुःख जाणतो. हा फोन तुमच्या जीवाचा जीवलग होता ना. दयावहिनी मागच्या 6 वर्षांपासून मला सगळ्या दुनियेचा आवाज ऐकवणाऱ्या या बिचाऱ्याचा आज स्वतःचाच आवाज बंद झाला बंद. अरे डब्या तू काळजी करू नकोस. परमेश्वर तुझ्या मोबाईलच्या आत्म्याला शांती देईल. म्हणजे आता जे झालं ते झालं, त्याच्यात एवढं रडायचं कशाला. अरे हा फोन खराब झालाय तर नवीन मोबाईल घे. पोपट भाऊ माझी आई नेहमी म्हणते जे होतं ते चांगल्या करता होतं. आता तुम्ही या जुन्या फोनला विसरून जा हा, आणि नवीन फोन घेऊन टाका. नवीन फोन तर घ्यावाच लागेल. फोन शिवाय माझं काहीच होणार नाही. मॅरेज ब्युरो वाल्यांचे केव्हाही फोन येऊ शकतात. पण कोणता फोन घेऊ? अहो पोपट अंकल तुम्ही स्मार्टफोन घेऊन टाका ना. हं? अहो पोपट अंकल तुम्ही एवढे स्मार्ट आहात, त्यामुळे तुम्ही स्मार्टफोनच घेतला पाहिजे. अरे हो पोपट अंकल, स्मार्टफोनची गोष्टच काय वेगळी असते. चॅटिंग, गेमिंग, शेअरिंग सगळं काय करू शकता. हो पण तरी अरे, सुद्धा घरी पण काय. अरे ही मुलं जो सांगतायत ना तोच मोबाईल घे तू. ही आजकालची मुलं आपल्यापेक्षा पण पुढे गेलेली आहेत. त्यांना बरोबर माहिती असतं कोणता फोन घ्यायला हवा आणि कोणता फोन घ्यायला नको. बापूजी मला माहितीये की स्मार्टफोन खूप चांगले असतात पण खूप महागही असतात ना. हो पण पोपट अंकल स्मार्टफोनचे फायदे सुद्धा खूप असतात ना. तुम्ही तुमचे आर्टिकल्स मोबाईलच्या नेटवरून घर बसल्या पण पाठवू शकता. तुमच्या ऑफिसला येण्या जाण्याचा खर्च सुद्धा वाचेल. आणि तुम्हाला माहितीये स्मार्टफोनवर कितीतरी ऍप्लिकेशन्स असतात. तुम्ही इंटरनेटवर रेसिपीज पाहून जेवणही बनवू शकता. तुम्ही म्युझिक डाउनलोड करू शकता, मूवीज डाउनलोड करू शकता. हा आणि पोपट भाऊ तुम्ही याच्यात मस्त मस्त फोटो पण काढू शकता. आणि जर तुम्हाला कोणत्या मुलीचं स्थळ आलं तर त्या मुलीला भेटण्या अगोदर तुम्ही त्या मुलीचा फोटो तुम्ही आपल्या फोनवर मागवू शकता. बरोबर. हा कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. जर का या गोष्टी असतील तर असा तसा फोन घेणं कॅन्सल. आजच मी स्मार्टफोन घेणार. अरे वा 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 वा, वा. शाबास डब्या शाबास. तू आत्ताच्या आत्ता जेठाच्या दुकानावर जा आणि नवीन फोन घेऊनच टाक. हो आणि पोपट भाऊ सध्या तर आमच्या दुकानात स्कीम चालू आहे. जुना फोन द्या आणि नवीन फोन घ्या. असं मग तर मी आताच जाऊन येतो. ऑल द बेस्ट पोपट अंकल. थँक्यू. माझा स्मार्टफोन घेण्याचा निर्णय एकदम योग्य आहे. यामुळे मी माझे लेख सरळ फोनवरून पाठवू शकतो. लग्नासाठी मुलगी शोधणं देखील सोपं जाईल. वा 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 पोपटलाल वा. पण एवढी महत्वाची वस्तू घेण्या अगोदर माझ्या गुरुजींना विचारून घेतो की चांगला मुहूर्त कोणता आहे. पण माझा फोन तर
अब्दुलच्या फोनवरून गुरुजींना फोन करतो. अब्दुल, एका मिनिटासाठी तुझा फोन मिळेल का? अहो पोपट भाऊ, माझा मोबाईल तुमचा मोबाईल. अग्या. थँक्यू. फक्त एकच फोन करायचा आहे आणि तेही जास्त नाही बोलणार मी. अहो पोपट भाऊ, एक काय 50 फोन करा. माझ्या फोन मध्ये बॅलन्स आहे. तुमचाच फोन आहे. करा. जेवढे फोन करायचे तेवढे करा. थँक्यू. मी गुरुजींना रोज फोन करतो म्हणून त्यांचा नंबर लक्षात आहे. नाहीतर मोबाईलच्या काळात कुठेही कोणाचा नंबर लक्षात राहतो. हॅलो, प्रणाम गुरुजी, मी पोपटलाल बोलतोय. दीर्घायुषी भव. बोला पोपटलालजी. गुरुजी, मी आज एक स्मार्टफोन घ्यायला जातोय, तर एक चांगलासा मुहूर्त सांगाल का? अवश्य सांगेन. 1 मिनिट होल्ड करा, मी बघून सांगतो. हो, आरामात मी होल्ड केलंय. हा, ऐका पोपटलालजी, 3:30 पासून 5 वाजेपर्यंत नवीन गोष्ट घेण्याचा मुहूर्त आहे. तेव्हाच तुम्ही नवीन फोन घेऊन टाका. बरं, ठीक आहे. परंतु पोपटलालजी, लक्षात ठेवा, तो पहिल्यांदा सुरू करायचा मुहूर्त आज रात्री 8:30 पासून 9 वाजेपर्यंतच आहे. 8:30 ते 9 इतक्या उशिरा? अहो महाराज, तोपर्यंत तर माझे खूप सारे महत्वाचे फोन येऊन जातील. पोपटलालजी, त्यापूर्वी कुठला चांगला मुहूर्त नाहीच आहे. ठीक आहे गुरुजी, मी पहिल्या वेळेला फोन 8:30 ते 9च्या दरम्यानच चालू करेन. थँक्यू. अरे बाबा, चांगल्या मुहूर्तावर फोन खरेदी करतो, त्याने काही विघ्न नाही येणार. बरोबर 3:30 वाजता जेठालालच्या दुकानावर पोहोचतो मी. नटू काका, जी शेठजी. दिवाळी झाली तरी पण आपण दिवाळीच्या स्कीमचे पोस्टर्स नाही काढले शेठजी. मग पोस्टर काय हट्टी आहेत? तुम्ही काढून टाकले तरी पण ते परत आले आणि आपोआप चिकटले आपल्या दुकानाच्या बाहेर की नाही आम्ही इथून नाही जाणार, आम्हाला इथे मज्जा वाटते, आम्ही तर इथेच काचेवर चिकटून राहणार. चालते बोलते पोस्टर्स. अरे वा, कमाल आहे शेठजी. आयडिया चांगली आहे शेठजी. मी तर म्हणतो अय्यर भाऊंना सांगा की पुढच्या दिवाळीसाठी अशा चालत्या बोलत्या पोस्टरचं संशोधन करा, ज्याने आमचा धंदा खूप वाढावा. आणि पोस्टर स्वतःच बोलतील की इकडे या, गडाची मोठी ऑफर, जुना मोबाईल द्या, नवा मोबाईल घ्या. तू काका मस्करी नको, आता पोस्टर काढा जा बाहेरचे. शेठजी, पोस्टर काढून टाकले. अरे काय काढून टाकले? बाहेर लागले आहेत अजून, आता येता बघून आलोय मी. सॉरी शेठजी, मी कालच बागाला सगळे पोस्टर्स काढून टाकायला सांगितले होते, पण तरीही एखादा राहिला असणार खरंच. ही जेव्हापासून बागाच्या आयुष्यात बावरी आलीये, हा बागा पण बावरी झालाय. बावरा झालाय. कामात लक्षच नाहीये त्याचं. आता कुठे आहे तो? तो डॉक्टर कडे गेलाय. का? काय झालं बावरीला? मला म्हणायचंय बावऱ्याला. शेठजी, दिवाळीमध्ये एवढी सगळी मिठाई आली की ही हॅज अ स्वीट कॉट. स्वीट आर हिज विकनेस. म्हणजे ही गोज वीक इन हिज नीज व्हेन ही सीज स्वीट्स. अरे ओ इंग्लिशचे पापड, सरळ मराठीत बोला ना भाऊ. म्हणजेच गोड त्याची कमजोरी. दिवाळीमध्ये त्याने एवढी सगळी मिठाई खाल्ली की त्याचं पोट बिघडलं. हिअर कम्स माय कलाकंद. काय म्हणाले बेटा डॉक्टर? डॉक्टर स्वतःच आजारी आहेत. हो नो, डॉक्टरांना काय झालं? सेम माझ्यासारखंच. ओ माय गॉश. मग आता काय? अरे काय आता, पोटाला 2 दिवस आराम दे, सतत खा करू नकोस, आपोआप ठीक होईल. यश बागा, बॉस इज राईट. अरे बाबा, नटू काकांनी तुला सांगितलं तरी पण तू दिवाळी स्कीमचे पोस्टर्स का नाही काढलेस? ते मालक पोट. पोस्टर्स तू पोटाने काढणार होतास? नाही मालक, पोस्टर्स तर मी हातानेच काढतो, पण काय ना, हातांना इन्स्ट्रक्शन डोक्याकडून मिळतात. आणि आज डोकं पोटदुखीमुळे माझं काम बंद झालंय. अरे भाऊ, मी तुला आताच म्हणालो ना की खा करू नको, त्यामध्ये डोकं सुद्धा आलं. माझं डोकं नको खाऊ बाबा, जा पोस्टर्स काढ. हो मालक. या. हा बोल दया.
हा टपूचे पप्पा पोपट भाऊ आपल्या दुकानात येत आहेत. कशाला? दुकानात तर साखर नाहीये. अरे साखर घ्यायला नाही, मोबाईल फोन घ्यायला येत आहेत. पोपट भाऊंना नवीन मोबाईल फोन विकत घ्यायचाय, म्हणून मी त्यांना सांगितलं की आमच्या दुकानात स्कीम चालू आहे. जुना मोबाईल फोन द्या आणि नवीन मोबाईल फोन घ्या. पण दया, ती स्कीम तर दिवाळी बरोबरच संपली आता. पण मी तर पोपट भाऊंना सांगितलं की आपल्याकडे स्कीम चालू आहे. हा तर काही हरकत नाही. ठीक आहे, आपल्या गोकुळधाम सोसायटी वाल्यांसाठी सगळ्या स्कीम 12 महिने चालूच आहेत. येऊ दे, त्याला बघून घेतो. हं? अरे म्हणजे दाखवतो त्याला चांगलासा मोबाईल आणि चांगला डिस्काउंटही देतो. थँक यू. आणखी काही? तुम्ही घरी कधी येणार आहात? अरे आताच तर दुकानात आलोय दया. अरे मी तर गंमत करत होते. तू पण ना, चल बाय. बाय. हे आहेत, या ना शेठजी. या ताईना तुम्हाला भेटायला आल्यात. मला? बोला. हे घ्या. काय आहे? कार्ड. कार्ड? ते कसलं? सॉरीचे. अरे तू पेन्सिल सेल. हो मी. तू पुन्हा आलास इकडे? माहितीये तुझ्यामुळे माझ्या जीवनात किती मोठ्या अडचणी आल्या. तुझ्यामुळे गोकुळधाम सोसायटीची दिवाळी बिघडता बिघडता राहिली. हे बघा, काहीच बघायचं नाहीये मला. तू चांगले मला दिवसात तारे दाखवलेस. बिचाऱ्या शाहरुख खानजींचा अपमान झाला माझ्याकडून, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. हे बघा, यांना मी समजावलंय आणि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झालीये आणि त्यासाठीच आम्ही सॉरीचं कार्ड आणलंय. प्लीज या कार्डचा स्वीकार करा आणि यांना माफ करून टाका. नाही ताई, मी यांना माफ नाही करू शकत. याच्यामुळे बिचाऱ्या बबिताजी इतक्या रडल्या आहेत, त्याची कल्पना नाही तुम्हाला. बबिताजी कोण? करिश्मा कपूर, करीना कपूरची मम्मी. नाही नाही, अय्यर भाऊंची बायको. आणि अय्यर भाऊ म्हणजे आमच्या मालकांचे शेजारी, हो ना? तुमच्या एक मस्खरीमुळे आमच्या संपूर्ण गोकुळधाम सोसायटीला किती त्रास झाला माहितीये तुला? त्याच्यासाठी मी मनापासून माफी मागतो. आई शपथ, याच्या पुढे अशी मस्करी कोणाशी कधीच नाही करणार. कधीच नाही. बापरे. हो प्लीज यांना माफ करा ना. प्लीज प्लीज. ठीक आहे. I am so sorry to have hurt you. Good, good, very nice. थँक्यू थँक्यू. अच्छा भाऊ, पोस्ट दिवाळी स्कीम चालू आहे का? हे बघा, परत चालू झालं याचं. अरे नाही नाही भाऊसाहेब, मला खरंच टीव्ही खरेदी करायचंय. नाही 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 घ्यायचंय. घरी एक टीव्ही आहे ना. अरे बेडरूम साठी. नको, मला तुम्ही सगळ्यात आधी 2 व्हीलर घेऊन द्या. ठीक आहे. अच्छा भाऊसाहेब. नाही नाही, आम्ही लोक इथे 2 व्हीलर नाही विकत हा भाऊ. अहो मी तर हे विचारतोय की इथे जवळच कुठे 2 व्हीलरचा शोरूम आहे का? हो आहे ना, इथे बाहेर मेन रोडवरच आहे. ओ अच्छा, छान. ओ. थँक्यू थँक्यू. हो, थँक्यू ठीक आहे. दादा. हे घ्या. 10 रुपये? साहेब, 1 रुपये सुट्टा नाहीये माझ्याकडे. सुट्टे नाहीयेत? अरे असे कसे सुट्टे नाहीयेत दादा? धंदा करताय तर सुट्टे ठेवायला हवेत ना तुम्हाला. अहो नाहीये तर काय करणार सांगा. काय करू काय? तुम्ही कुठूनही आणून द्या मला दादा, तोपर्यंत मी इथेच उभा आहे. ठीक आहे साहेब, हे ठेवा. आता कसे निघाले? अरे हा तर 2 रुपयाचा कॉइन आहे. ते माझ्याकडे 1 रुपया सुट्टा नाहीये. काही हरकत नाही साहेब, तुम्हीच ठेवा. काय राहून दे, मी असे कोणाचे पैसे ठेवत नाही. तुम्ही इथेच थांबा, मी जरा सुट्टे घेऊन येतो. अरे 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 ओ रिक्षावाले दादा, ओ रिक्षा. काही हरकत नाही, हे 2 रुपये सुट्टे करून एक मंदिरात दान देईन. कसा आहेस बाबा जेठालाल? अरे ये पोपटलाल, ये. कसे आहात नट्टू काका बागा? कसे आहात तुम्ही पोपट भाऊ? फाईन फाईन पोपटलालजी. हो, आज मी तुमचा खूप मोठा फायदा करून देणार आहे. ओहो, किती 4-5 लाखाचा फायदा करून देणार आहात आज? करून देईन. 4-5 लाखाचा काय, एक दिवस 4-5 कोटीचा फायदा करून देईन. हो भाऊ, आशाला मरण नाही. काय सध्या तरी आज कितीचा फायदा करवतोयस? रक्कम सरप्राईज आहे. अच्छा. दाखवा दाखवा.
एखादा तडकता भडकता लेटेस्ट स्मार्टफोन दाखवा. तुमच्यासारखा. दाखवतो. हे बघ. ओ अरे काही बापरे. हरकत नाही. बघ हे बघ. अरे जेठालाल, तू तर मला सगळे डमी फोन दाखवतोयस. काही खरेखुरे फोन दाखवले तर समजेल ना. त्याचं काय, खरे फोन सगळे बॉक्स मध्ये असतात. तू या सगळ्या डमी मधून जो पसंत पडेल तो निवड, मग त्याचाच मी खरा फोन दाखवतो तुला. नाही, डमी पीस मधून मी पसंत नाही करू शकणार. हे सगळे तर मला खेळण्यासारखे वाटतात. तू मला खरे फोन दाखव, मी अगदी चटकन सिलेक्ट करतो. ठीक आहे भाऊ, चल खरे फोन दाखवतो. हे बघ. हा कितीला आहे? 23,000चा. ओहो. हा कितीला आहे? तो 32. हे बघ जेठालाल, तुझा फायदा करून देण्यासाठी मी आलोय. तू स्वतःच करून घेऊ नकोस तुझा फायदा. हो, थोडासा स्वस्त फोन दाखव ना. ठीक आहे भाऊ, थोडा स्वस्त फोन दाखवतो. पोपट भाऊ, तुम्ही आरामात फोन बघा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी नाश्त्याची सोय करतो. पिझ्झा आणि पास्ता, दे गेट अलॉंग वेल विथ इच अदर. बरोबर आहे नट्टू काका. पिझ्झा आणि पास्ताची मैत्री अनेक वर्ष जुनी आहे. डन पिझ्झा पास्ता डन. अरे पिझ्झा विज्जा सोडा. पोपटलाल साठी गरमागरम वडापाव आणि मसाला चहा घेऊन या. त्याला त्यातच जास्त मज्जा येईल. हो ना? जा. अरे नाही जेठालाल, यावेळी मला काहीच खायला प्यायला नकोय. लवकरात लवकर एक स्मार्टफोन घ्यायचा आहे. हो मग बघ ना भाऊ, हे सगळेच स्मार्टफोन आहेत. बघ यातला कुठला पसंत पडतोय. जेठालाल, मला एक स्मार्टफोन खरेदी करायचा आहे. हा, हे सगळे स्मार्टफोनच आहेत. पण हे तेवढे स्मार्ट दिसत नाहीयेत. पोपटलाल, तुझं नाव काय आहे? पोपटलाल. पण तू पोपटासारखा दिसतोस का? जेठालाल, या क्षणी मी तुझा ग्राहक आहे आणि ग्राहकाची कधीच मस्करी करू नये. नाही भाऊ, मी मस्करी करत नाहीये. माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की जे स्मार्टफोन असतात ते काम करण्यात स्मार्ट असतात, पण दिसायला तर सगळ्या फोन सारखेच फोन असतात. हो, ते तर आहे. पण यांच्यातून आता कोणता फोन पसंत करू? हा वाला फोन कसा आहे? मस्त आहे. यामध्ये काय काय आहे? त्यामध्ये सगळं आहे. सगळं म्हणजे? सगळं म्हणजे त्याचा जो कॅमेरा आहे तो 5 मेगा पेन्सिलचा आहे. ते मेमरी कार्ड 8 जीबीचा आहे. अच्छा. वरून ते ब्लूटूथ आहे आणि हायफाय आहे. सगळं आहे. अच्छा, वायफाय. हो, तेच ते. आणखीन काय काय? आणखी त्यात 2 सिम कार्ड टाकू शकतो. दोन्ही बाजूचा कॅमेरा पण आहे. तर तुम्ही आपला सेल्फीला पण आजकाल काढतात ना, तो पण काढू शकतो. अच्छा, आणखीन काय? आणि त्यात कुकर आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, सगळं आहे. अरे बाबा, इतकं सगळं सांगितलं तरी तुझं विचारणं चालूच आहे. आणखी काय आहे, आणखी काय आहे? असं मी पटकन एक फोन पसंत करतो. फोन पसंत करायला इतका वेळ? सगळे फोन तर चांगलेच आहेत ना. जेठालाल, हा फायनल. अरे वा, अभिनंदन. अप्रतिम, जबराट. चांगला आहे ना? एकदम मस्त फोन आहे, जबरदस्त. कितीला आहे हा? हा तुझ्यासाठी 6,300. जेठालाल, मान्य आहे की मी तुझा आता ग्राहक आहे, पण ग्राहक बनण्याआधी मी तुझा शेजारी आहे. त्या हिशोबाने किंमत सांग ना भाऊ. अरे शेजारी काय, मी तर तुला माझ्या घरचाच माणूस समजून किंमत सांगितलीये. जितकी शक्य होती तितकी काटछाट करून तुला किंमत सांगितली भाऊ. 6,300. घरच्या माणसाला असं कोणी लुटतं का कधी? पोपट भाऊ, आमच्या मालकांचा नियम आहे, गोकुळधाम वाल्यांकडून कधीच कमवत नाही. बरोबर आहे. त्यांना सगळ्या वस्तू ते एकदम योग्य दरातच देतात. ऐकलंस? हो, पण तरीही मी अविवाहित आहे म्हणून मला स्पेशल डिस्काउंट मिळाला पाहिजे. ठीक आहे बाबा, 100 रुपये आणखी कमी दे बस. पण शेठजी, यात तर आपलंच 100 रुपयाचं नुकसान आहे.
काही हरकत नाही, जाऊ दे. ठीक आहे तर मग आता 6200 फायनल. फायनल फायनल. हे आता हे सांग की याचे किती देणार? हा रुमाल विकत घेऊन मी काय करणार भाऊ? अरे रुमालाचे नाही, फोनचे. फोन कुठे? हा फोनच तर आहे. हा फोन आहे. हा फोन आहे नाही, फोन होता. अरे मान्य आहे की थोडासा जळालाय. पोपट भाऊ, आता या फोनला पाण्यात विसर्जित करण्याची वेळ आलीये. भाऊ तू बोल, जेठालाल याचे किती देणार? पोपट भाऊ, जर तुमची इच्छा असेल की आमच्या मालकांनी तुमचा फोन घ्यावा तर तुम्हाला समोरून आमच्या मालकांना पैसे द्यावे लागतील. मी तुम्हाला सांगितलं होतं ना पोपट भाऊ की जितकी ताकद असेल तितकी ताकद जमा करून या फोनला बाल्कनीतून तुम्ही खाली फेकून द्या म्हणून. अरे बाबा, कोणी असं फोनला फेकतं का? अरे जेठालाल तू बोल ना, याचे किती देणार? अरे बाबा पोपटलाल, मी सांगितलं ना, हा फोन आहे नाही, हा फोन होता. याचं आता काहीच होऊ शकत नाही, याला तू तुझ्याचकडे ठेव. जेठालाल, मला दया वहिनींनी सांगितलं होतं की दुकानात नवीन स्कीम चालू आहे, जुना फोन द्या आणि नवीन फोनवर भरपूर डिस्काउंट मिळवा. पण तू स्कीम मध्ये हे थोडीच लिहिले की जुना फोन कोणत्या कंडिशन मध्ये असायला पाहिजे. बाबा, ही तर गिरायकाची फसवणूक आहे. तू नाही ऐकलंस तर मला नाईलाजाने ग्राहक मंचात जावं लागेल. अरे बाबा, त्यांना कशाला आणखी त्रास देतोस? ठीक आहे भाऊ, आणखी 500 रुपये कमी दे बस. फक्त 500 रुपये? तू जा बाबा, ग्राहक सुरक्षा केंद्रात जा. अरे नाही 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 जेठालाल, तू माझा शेजारी आहेस. 500 रुपयासाठी मी थोडीच तुला त्रास देणार आहे. अच्छा, तर मग हे ठरलं की मी तुला 5700 रुपये द्यायचे. जेवढे द्यायचे ते दे बाबा. जेठालाल, एकदा जरा फोन मध्ये सिम कार्ड टाकून दाखव की फोन चालू आहे की नाही. हो, आण सिम कार्ड आण. घे बागा, जरा चालू करून दाखवतो. काय आहे ना, कोणतीही नवीन वस्तू घेतली ना की एकदा चेक केलेली चांगली असते. भाऊ, आज माझं खूप मोठं काम झालंय. हा, हे बघा पोपट भाऊ, तुमचा फोन चालू आहे आणि हा नेटवर्क सुद्धा दाखवतोय. 1 मिनिट, लगेचच माझ्या फोनवर फोन लावून तुला दाखवतो की हा फोन चालू आहे की अरे नको नाही. नको जेठालाल, काय गरज आहे फोन करण्याची भाऊ? अरे शेजारी आहेस तू माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. फोन चालूच असेल आणि जर काही प्रॉब्लेम झालास तर मी अर्ध्या रात्री सुद्धा तुझ्या घरी येईन. तू थोडीच मला नाही म्हणणार आहेस. तर हा फोन फायनल. जेठालाल, आता माझ्याकडे फक्त 4500 आहेत. अरे बापरे, इथे पण कमी? काही हरकत नाही, बाकीचे 1200 जेव्हा वाटेल तेव्हा दे. नाही दिलेस तरी काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. अरे नाही नाही, असं कसं भाऊ? मी तुला 1200 रुपये देणारच. भाऊ, हिशोबात व्यवहार हवाच. मग आण 4.5 आण. हे घ्या नटू काका, बिल बनवून द्या. आणि भाऊ, तू फोन पॅक करून दे. हो मला. हा नटू काका, त्या बिलावर जे नाव आहे ना. हा घे पोपटलाल, तुझा फोन. भाऊ, थँक्यू जेठालाल, थँक्यू. नटू काका, बागा, थँक्यू सगळ्यांना. चला बाय. ओके, गुड डे, बाय बाय. बाय. गुड डे. बापरे शेठजी, असे कस्टमर जर रोज आले ना तर आपल्याला एका महिन्यात दुकान बंद करावं लागेल. नट्टू काका, अख्ख्या दुनियेत असा कस्टमर फक्त पोपटाल एकटाच आहे.